चला आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पहिला आपला डिस्टन्स फॉर्म्युला झाला, त्यानंतर सेकंड नंबरचा होता सेक्शन फॉर्म्युला, आहे की नाही. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये बघितलं आपण 3 सेक्शन बघितले, जो एक मिड पॉईंट फॉर्म्युला होता, एक सेंट्रॉइडचा फॉर्म्युला होता, आहे की नाही, आणि एक सेक्शन फॉर्म्युला होता. हे 3 फॉर्म्युले बघितले. त्यानंतर आपण स्लोप ऑफ लाईन बघत होतो, आहे की नाही. स्लोप ऑफ लाईनमध्ये पण आपण एक्स ॲक्सिसचा स्लोप बघितला, त्यानंतर वाय ॲक्सिसचा स्लोप बघितला आणि पॅरलल लाईनचा स्लोप बघितला. म्हणजे 3 लाईनचे स्लोप बघितले. मग त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसचा स्लोप असेल किंवा पॅरलल लाईन टू द एक्स ॲक्सिस, ज्या लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत त्यांचाही स्लोप बघितला. मला सांगा एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो. एक्स ॲक्सिसचा स्लोप आहे 0, वाय ॲक्सिसचा स्लोप आहे कॅन नॉट बी डिटरमाइंड आणि पॅरलल लाईनचा स्लोप आर इक्वल. पॅरलल लाईन जर असतील तर त्यांचा स्लोप काय असतो, इक्वल असतो. आणि जर 2 लाईनचा स्लोप इक्वल असेल तर त्या 2 लाईन्स काय असतात, पॅरलल असतात, ठीक नाही. आणि त्याच्यानंतर स्लोप काढण्यासाठीचा जो अँगलवरचा बघितला होता आपण, त्याला टॅन म्हणतो, ठीक नाही, टॅन थीटा, याच्यानुसार बी स्लोप काढण्याचा आपण बघितलेला होता, ठीक नाही. मग आता याच्यावर आधारित जो आपला प्रॅक्टिस सेट आहे, ठीक नाही, याच्यावरचं एक सॉल्व एक्झाम्पल पण आपण पाहिलं होतं. आता याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 5.3, प्रॅक्टिस सेट 5.3 हा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.3 तो आपल्याला आता बघायचा आहे. आता प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये जो पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये की तो काय क्वेश्चन दिलाय बघा. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलाय, अँगल मेड बाय अ लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन. अँगल मेड बाय द लाईन with the positive direction, of x axis are given, find the slope of line. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला पॉझिटिव्ह अँगल दिलाय, पॉझिटिव्ह डायरेक्शन दिलंय, म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा. आता मला एक सांगा, ज्यावेळेस आपण 2 ॲक्सिस काढतो, एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस, मग हा जो ॲक्सिस असतो तो एक्स असतो आणि हा वाय असतो. मग याच्या ठिकाणी जो तिथं अँगल तयार होत आहे तो कोणता अँगल म्हटलाय, तो जो अँगल आहे तो अँगल आहे एक्स ॲक्सिस वर तयार होणार, म्हणजे हा 90 डिग्री असतो, म्हणजे या स्वरूपात असेल. पॉझिटिव्ह अँगल म्हणताय. पॉझिटिव्ह अँगल कसं ओळखला तुम्ही, किंवा इकडच्या साईडला जे नंबर असतात ते सर्व नंबर काय असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे हा जो अँगल आहे एक्सचा मेजर दिलेला हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे असा अँगल तयार होत आहे, म्हणजे टॅन थीटा, ठीक की नाही, या स्वरूपात. अँगल मेड बाय अ लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन आपल्याला माहित आहे, किंवा एक्स ॲक्सिसवर राईट साईडला पॉझिटिव्ह असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह असतात. म्हणजे त्या एक्स अँगलचं पॉझिटिव्ह डायरेक्शन, तो पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवत आहे, म्हणजे त्या ठिकाणी अँगल जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन, फाइंड स्लोप ऑफ लाईन. मग त्यात पहिला जो दिलेला आहे तो दिलाय 45 डिग्री आहे, 45 डिग्री 45. आता 45 डिग्री दिला म्हटल्यावर की या ठिकाणी जो 45 अंशाचा कोन तयार होत आहे या ठिकाणी 45, मग याचा स्लोप किती असाल म्हणताय. मग आता 45 कधीही स्लोप दाखवताना आपण काय करतोय की tan 45 स्लोप म्हटलं की त्या ठिकाणी काय येणार tan. मग tan 45 इज इक्वल टू, मग स्लोप ऑफ 45 म्हणजे tan 45 चा स्लोप काय येतो, tan 45 ची किंमत काय असते, tan 45. आता एक लक्षात ठेवा,
tan 45 म्हटल्यावर हायपोटेनियस किती असतो 45 डिग्री अँगल आहे म्हणजे 45 45 90 म्हणजे ही आणि ही साईड 1 1 असते आहे की नाही आणि जो हायपोटेनियस सॉरी 1 तर हे किती असणार 1/(2 1/(2 आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलेले होते दोन ट्रायंगल बघा एकदा परत सांगतोय ट्रिग्नोमेट्री टॉपिकमध्ये तर आपण बघणारच आहे जर तुम्हाला ही व्हॅल्यू लक्षात राहिली नाही tan 45 ची व्हॅल्यू लक्षात राहिली नाही तर तुम्हाला स्लोप 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो मला सांगा हा अँगल आहे 45 हा 45 आहे हा 90 आहे हायपोटेनियस 1 असतो साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल 1/(2 1/(2 tan 45 म्हणते अपोजिट साइड अपॉन tan 45 tan चा रेशो काय असतो अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड अपोजिट अपॉन ॲडजसेंट म्हणजे 1/(2 डिवाइड बाय 1/(2 म्हणजे किती येणार 1 येणार म्हणजे 1/(2 इज डिवाइडेड बाय 1/(2 1/(2 डिवाइडचा उलटून into अपॉन 1 इज इक्वल टू 1 आला म्हणजे tan 45 म्हणजे स्लोप ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1 म्हणजे 45 अंश असेल तर त्याचा स्लोप किती असतो 1 एक लक्षात ठेवा मी हे तुम्हाला अँगलनुसार सांगतोय ट्रायंगलच्या याच्यानुसार तुम्हाला ओव्हरऑलमध्ये लक्षात राहायला पाहिजे की tan 45 चा स्लोप किती ज्या वेळेस तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये जे व्हॅल्यू तुम्हाला टेबल कंप्लीट असावा लागतो किंवा तो टेबल पार्ट असावा लागतो त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू तुम्हाला कळाल्या पाहिजे ठीक नाही ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक घेणार आहेत त्या ट्रिग्नोमेट्रिक टॉपिकमध्ये हा क्वेश्चन येईल ठीक नाही हा जो क्वेश्चन आहे किंवा ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते येणार आहेत परंतु सध्याच्या याच्यामध्ये मात्र फक्त एवढं लक्षात ठेवा tan 45 ची व्हॅल्यू आहे 1 ती व्हॅल्यू म्हणजेच स्लोप असतो ठीक आहे मग tan 45 चा स्लोप किती आला 1 ओके चला सेकंड नंबरचा दिला त्यातला सेकंड नंबर काय दिलाय सेकंड नंबर दिला tan 60 आहे म्हणजे 60 डिग्री दिलाय याचा स्लोप काढायचा tan थीटा काय येणार मग tan 60 ची किंमत आता tan चा रेशो काय असतो अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट हायपोटेनियस tan अपोजिट अपॉन ॲडजसेंट हे 60 आहे समजा हा 30 असेल मला सांगा हायपोटेनियस किती असतो 1 साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल 1/2 अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल (3/2) आता म्हणते tan 60 अपोजिट अपॉन ॲडजसेंट ओके अपोजिट अपॉन ॲडजसेंट म्हणजे (3/2) इज डिवाइडेड बाय 1/2 डिवाइडचं उलटून काय होणार into 2/1 2 कॅन्सल म्हणजेच काय आलं (3) म्हणजे जे स्लोप ऑफ 60 tan 60 इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय आहे (3) म्हणजे देअरफॉर स्लोप ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू किती आलं (3) म्हणजे tan 60 ची व्हॅल्यू किती आहे (3) हे आपण थेरम ऑफ पायथागोरसच्या रूलमध्ये बघितलंय पायथागोरस थेरममध्ये साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज हे की नाही ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यानुसार आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत आता पाठ केले तर हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टॉपिकमध्ये पण त्याच्या व्हॅल्यू कामी येतील हे की नाही म्हणजे या ठिकाणी अँगल मेड बाय जो आहे त्या ठिकाणचा 60 डिग्रीचा आहे 30 डिग्री आहे की 45 तुम्हाला tan 3च व्हॅल्यू 4च व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागतील एक tan 45 एक tan 60 एक tan 30 एक tan 90 हे की नाही या व्हॅल्यू तुम्हाला फक्त लक्षात ठेवाव्या लागतील आता याच्यानंतर तिसरी व्हॅल्यू जी दिली तुम्हाला 90 दिली आहे कोणती व्हॅल्यू आहे 90 आता मला सांगा 90 म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये जो आपल्याला tan 90 ची किंमत काढावं लागेल की नाही tan 90 मग आता tan 90 ची किंमत काय येते ते बघूया आता एक लक्षात ठेवा बरं हा tan 90 आहे tan 90 ची किंमत अपोजिट साइड अपॉन सॉरी tan 90 ची किंमत tan काय असतो अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड बरं अपोजिट साइड ही कन्सिडर केली याची अपोजिट साइड ही कन्सिडर केली मग ॲडजसेंट साइड ही कन्सिडर करायची का ही कन्सिडर करायची
कन्फ्युजन होतं. एक लक्षात ठेवा, हा tan 90 मध्ये की नाही, मग तुमचा टॅनचा रेशो काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्ट साइड, बरोबर आहे. मग अपोजिट साइड समजा आता या 90 ची अपोजिट साइड हा 1च होणार, बरोबर आहे. ही अपोजिट आली, मग ऍडजस्ट साइड कोणती कन्सिडर करायची, ही काही, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतंय. मग एक्झॅक्ट सांगता येत नाही, मग तुम्ही त्याला काय म्हणू शकताय, 90 डिग्रीचा स्लोप जो आहे कॅनॉट बी डिटरमाइन म्हणा, कॅनॉट बी डिटरमाइन. एक्झॅक्ट सांगता येत नाही का, तर ॲडजसेंट साईड ही घ्यायची का ही घ्यायची, कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळं सांगता येत नाही. मग स्लोप ऑफ 90 इज इक्वल टू कॅनॉट बी डिटरमाइन, कॅनॉट बी डिटरमाइन. म्हणजे स्लोप ऑफ 90चा जर स्लोप विचारला तुम्हाला एक्झाममध्ये, तर तुम्ही त्याला काय म्हणू शकताय, कॅन नॉट बी डिटरमाइन. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला विचारला नाही 4थ्या नंबरचा स्लोप, पण मी इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा लिहून दाखवतो की या ठिकाणी 30 डिग्री म्हणताय, 30 डिग्रीचा स्लोप काय येईल बघा, tan 30 अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड, 1/2 इज डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट 3/2, 2 कॅन्सल, म्हणजे याचा स्लोप आला 1/(in²√3). 60चा आणि 30चा रे बघा कसा आहे, तर हा (in²√3/1) आहे आणि 1/(in²√3) आहे. म्हणजे स्लोप ऑफ 30 डिग्री, स्लोप ऑफ 60 डिग्री, 60 डिग्रीचा स्लोप आहे की 30 डिग्रीचा स्लोप आहे, हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की नाही. म्हणजे कॅनॉट बी डिटरमाइन 90, स्लोप ऑफ 90चा जो स्लोप आहे तो कॅनॉट बी डिटरमाइन असं म्हणू शकतो आपण, हे की नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपल्याला या ठिकाणी दिलेला क्वेश्चन आहे, म्हणजे फाइंड द स्लोप ऑफ लाईन, हे की नाही. परंतु ते अँगल मेड दिला आहे, अँगल कोणत्या साईडला मेड तयार होतोय, तर अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन. आणि आपल्याला माहित आहे एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह डायरेक्शन हे राईट साईडला असतं, हे की नाही. त्यामुळं हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी कंप्लीट. आता जो यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला आहे तो बघूया. प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये जो सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तो आता आपण बघूयात. पाच, चला. फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. स्लोप काढायचा, फाइंड द स्लोप, एकदम इझी आहे. स्लोपचा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय आहे स्लोपचा फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन, स्लोप इज डिनोटेड बाय एम, लेटर एम लेटर वापरलं जात आहे. एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा स्लोपचा फॉर्म्युला आहे की नाही. मग क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द स्लोप ऑफ लाइन आर गिवन पॉइंट्स. फर्स्ट नंबरचा आहे ए 2-3, बी आहे 4-7. ओके. यांचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ लाइन ए बी, स्लोप ऑफ लाइन ए बीचा स्लोप काढायचा तुम्हाला, ठीक नाही. मग एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा झाला x1 y1 x2 y2. y2 मायनस y1 7 मायनस 3 4 मायनस 2, 7 मायनस 3 4, 4 मायनस 2 2 2 जा 4. स्लोप ऑफ लाइन ए बी, स्लोप ऑफ लाइन ए बी इज इक्वल टू 2. म्हणजे ए बी लाईनचा स्लोप किती भेटला, 2 भेटला, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी स्लोप ऑफ लाइन ए बी, ए चे कोऑर्डिनेट आणि बी चे कोऑर्डिनेट एकदम इझी आहे. फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे की नाही. त्यानंतर यातला जो सेकंड नंबर आहे P -3 1 Q
5 -2, x1 y1 x2 y2. Slope of line PQ m is equal to y2 minus y1 x2 minus x1. y2 किती आहे? y2 आहे -2 -1, x2 5 minus -3, माइनस माइनस प्लस -3, माइनस इंटू माइनस प्लस 5 + 3 8, म्हणजे स्लोप ऑफ लाइन PQ, स्लोप ऑफ लाइन PQ इज इक्वल टू -3/8, -3/8 हा PQ चा स्लोप भेटला आहे की नाही. म्हणजे तुम्हाला दिलेला जो पॉइंट आहेत आहे की नाही त्याचे कोऑर्डिनेट दिलेत आणि त्या कोऑर्डिनेटच्या पॉईंटनुसार आपल्याला स्लोप काढायचा, स्लोप ऑफ लाईन. फक्त x1 y1 x2 y2 कन्सिडर करायचा आणि व्हॅल्यू पुट करायची. त्यानंतर बघूया थर्ड नंबरचा. C अँड D. Cचं काय कोऑर्डिनेट आहेत? 5 -2 आणि D चे कोऑर्डिनेट 7 3. हा होईल x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाइन CDA, ओके, m इज इक्वल टू y2 minus y1 x2 minus x1, x2 minus x1. स्लोप ऑफ लाइन CDA y2 किती रे? 3 आहे, 3 minus -2, x2 किती आहे? 7, 7 minus 5, माइनस इंटू माइनस प्लस 3 + 2 5, 7 minus 5 2, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा, हे मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे की नाही, ब्रॅकेट आहे. दोन चिन्ह जर समोरासमोर येत असतील तर आपण ब्रॅकेट यूज करतो आणि ब्रॅकेट यूज केलं म्हणजे मल्टिप्लिकेशन आला. मग या चिन्हाचं मल्टिप्लिकेशन आणि बाकी मायनस इंटू मायनस प्लस झाला. 3 आणि 2 5, 5/3. स्लोप ऑफ लाइन CD, स्लोप ऑफ लाइन CD 5/2. काय आलं मग? 5/2. ठीक आहे. आता बघूया यातला जो 4 नंबरचा जो पॉइंट दिलेला आहे तो. थ्री झाले तिथपर्यंत आहे की नाही, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. 4 नंबरचा बघा. L and M, -2 -3. M आहे -6 -8. -6 -8. स्लोप ऑफ लाइन LM, M is equal to y2 minus y1 -8 -3, x2 -6 -2. आता थोडं साईन ज्यावेळेस असे येतात त्यावेळेस थोडं केअरली बघायचं, काळजीपूर्वक बघायचं. बघा हे -8, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह +3, -6, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता बघा प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा, 8 मधून 3 गेले -5, प्लस मायनस मायनस 6 मधून 2 गेले 4. हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय झाले? पॉझिटिव्ह. म्हणजे काय आलं आन्सर? 5/4. 5 काय आलं? 4. म्हणजे स्लोप ऑफ लाइन LM, स्लोप ऑफ लाइन LM याचा स्लोप किती आला मग?
5/4 आहे की नाही, या स्वरूपामध्ये होतं. त्यानंतर आता हा झाला 4 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला, तो बघूया. हा झाला 4. 5चा जो आहे स्लोप दिलेला E and F. E चे कोऑर्डिनेट आहेत -4, -2. F चे आहेत 6, 3. बघा, स्लोप ऑफ लाईन EF, स्लोप ऑफ लाईन EF y2 minus y1, 3, -2, x2 minus x1, 6, -4, minus into minus plus, 3 plus 2 minus into minus plus, 5/10, 3 plus 2 5, 6 plus 4 10, 5 1 5, 5 2 10, किती आला मग 1/2. स्लोप ऑफ लाईन EF चा स्लोप किती आला 1/2. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, है की नाही. तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल, तुम्ही डायरेक्ट त्याचा सॉल्व करू शकताय, त्यात काही अडचण नाही, की नाही. आता या ठिकाणी आपल्याला जो 6 नंबरचा क्वेश्चन दिलाय तो आता या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे टी चे कोऑर्डिनेट आहेत 0, -3 अँड एस चे आहेत 0, 4. एस आहे 0, 4. हा होईल x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाइन TS y2 minus y1 4 minus 3 x2 minus x1 0 minus 0. Minus into minus plus 4 plus 3/3 7/0. आता स्लोप ऑफ लाईन सांगा. या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन हा कॅन नॉट बी डिटरमाइन येईल का 0 येईल. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं मग याच्यामध्ये पण की जर छदस्थानी 0 असेल ठीक की नाही तर याला आपण काय म्हणू शकतो कॅन नॉट बी डिटरमाइन. आणि जर 0/7 असतं तर मग मात्र त्याची स्लोप ऑफ लाईन जो आहे तो तुम्हाला काय आला असता की तो 0 आला असता. बघा याच्यावरून एक तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. बघा ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कोऑर्डिनेट दिले इकडे बघा इथं x 0 आहे इथं x पण 0 आहे. याचा अर्थ ही जी लाईन आहे पॅरलल टू द y ॲक्सिस y ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. मग y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप काय असतो कॅनॉट बी डिटरमाइन आहे की नाही. काय असतो त्याचा स्लोप कॅनॉट बी डिटरमाइन आहे की नाही. म्हणजे याच्यावरून मी तुम्ही ऑब्झर्व करून काय करू शकत होतात तो तुम्ही त्या ठिकाणी फाईन करू शकत होतात आहे की नाही. आता या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर 3 दिला आपल्याला आता हा झाला क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलंय डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. दिलेले 3 पॉइंट्स हे कोलिनियर आहेत का. आता कोलिनियर पॉइंट्स म्हटलं की त्या ठिकाणी काय होणार एका रेषेमध्ये असणार आहे तिन्ही पॉइंट्स
हे की नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 वेळेस स्लोप काढून बघावं लागणार आहे. 3 यांचा स्लोप काढून बघावा लागणार आहे. आणि जर तिघांचा स्लोप जर डिफरंट येत असेल, ठीक नाही, डिफरंट येत असेल तर, ठीक नाही, म्हणजे ज्याला आपण सॉरी काय म्हटलं होतं क्वेश्चन, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही ते तुम्हाला विचारलं आहे की नाही. मग आता कोलिनियर पॉईंट्स कधी असतील बघा. जसं आपल्याला याच्यामध्ये डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यानुसार कोणत्याही दोघांची सम ही एका तिसऱ्या एवढी आलेली असते, आहे की नाही. तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत होतो, बाय कोलिनियर पॉईंट्स. परंतु आता आपल्याला काय दिलंय त्या स्वरूपातच आहे, म्हणजे स्लोपच काढायचा आहे. कोणत्याही तिघांचा स्लोप काढावा लागेल. मग 3 पॉईंट दिले असतील, मग तुम्ही पहिल्यांदा काय करणार, स्लोप ऑफ लाईन ए बी, त्यानंतर स्लोप ऑफ लाईन बी सी आणि स्लोप ऑफ लाईन ए सी, या तिघांचा स्लोप काढून तुम्हाला डिटरमाइन करावं लागणार की विच पॉईंट्स आर कोलिनियर, विच पॉईंट्स आर नॉट कोलिनियर्स, आहे की नाही. ह्या जो क्वेश्चन नंबर 3 दिला आहे तुम्हाला तो बघावा लागणार आहे. आता एक्झाममध्ये जर आला, ठीक नाही, आता एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर फाइंड डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला काढावा की स्लोपचा फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करावं लागेल, हे की नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युल्यानं जरी सॉल्व केला तरी जे पॉईंट्स कॉलिनियर असतील ते येतीलच, हे की नाही. एकदम इझी क्वेश्चन आहे. बघूया काय क्वेश्चन दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, determine whether the following points are collinear. त्यातला पहिला क्वेश्चन दिलाय, ए दिलाय -1 -1, नंतर बी दिलाय 0 1, नंतर सी पॉइंट दिलाय 1 and 3. आता याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलंय की विच पॉइंट्स आर कोलिनियर्स, हे पॉइंट कोलिनियर आहेत का म्हटलंय. स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन ए बी, ए चे कोऑर्डिनेट -1 -1, बी 0 1, x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन ए बी, ए बीचा स्लोप काढायचा आहे, हे की नाही. हां बघा, मग या ठिकाणी आपल्याला स्लोप ऑफ लाईन ए बी काढायचा आहे म्हटल्यावर एम इज इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1. y2 किती आहे 1 मायनस -1, x2 0 मायनस -1. बघा मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस 1 + 1 अपॉन -1, 2 अपॉन -1 म्हणजेच काय आला -2 आला, आहे की नाही. हा ए बीचा भेटला. स्लोप ऑफ बी सी, स्लोप ऑफ बी सी, बीचे कोऑर्डिनेट 0 1, सी 1 3, एम इज इक्वल टू y2 मायनस y1 3 मायनस 1, x2 मायनस x1 1 मायनस 0, 2 मायनस 1 किती येणार 3 मायनस 1 2, 2 अपॉन 1 म्हणजेच काय आला 2 आला. सेकंड नंबर. त्यानंतर काय होणार, सॉरी मायनस इंटू मायनस प्लस होईल, हे +2 येईल इथं. त्यानंतर स्लोप ऑफ ए सी, दोघांचा स्लोप भेटला, स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ बी सी. आता स्लोप ऑफ ए सी, ए सीचा स्लोप काढून बघूया. स्लोप ऑफ ए सी, ए चे कोऑर्डिनेट आहेत -1 -1, सी चे कोऑर्डिनेट आहेत 1 and 3, x1 y1 x2 y2. m इज इक्वल टू y2 मायनस y1
y2 मायनस y1, 3 मायनस मायनस 1, 1 मायनस मायनस 1, मायनस इंटू मायनस प्लस, 3 1 प्लस 4, मायनस इंटू मायनस प्लस 2, 2 2 जा 4, m इज इक्वल टू काय आला 2. म्हणजे याचा स्लोप 2 आला, याचा स्लोप 2 आला आणि याचा पण स्लोप काय आला 2 आला. जर स्लोप इक्वल येत असेल देन 3 लाईन्स आर पॅरलल, हे की नाही. त्या 3 लाईन्स काय असतात पॅरलल असतात. मग 3 लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचा जो ए बी सी जो पॉईंट्स आहे ते कॉलिनियर असू शकतात, हे की नाही. मग याला आपण म्हणू शकतो मग ए बी अँड सी आर कोलिनियर पॉईंट्स. ओके, डिटरमाइन सांगितलं होता पॉईंट्स आर कोलिनियर, हे की नाही. 3 मधला जो फर्स्ट नंबरचा होता तो आहे आर कोलिनियर्स, म्हणजे स्लोप इक्वल आला पाहिजे, हे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी जो स्लोप आहे तिन्हींचा पण तो इक्वल आला पाहिजे, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो कोलिनियर पॉईंट्स. चालतंय. आता बाकीचा जो आहे याच्यातला क्वेश्चन नंतर तो आपण उद्याच्या याच्यामध्ये घेऊया. चालतंय.